पुढे या. थोड्या वेळापूर्वी सांगितलं सरांनी की त्यांची मावशी आली, म्हणजे त्यांची सर्वात मोठी मावशी म्हणजे वाढल्या त्या. तर मला ते 4 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ कॉलवर बोललो. त्या खूप आजारी होत्या, जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. आम्हाला कळालं तर आम्ही त्यांना 2-3 दिवसापूर्वी पण विचारलं की त्यांची तब्येत कशी आहे. आहे व्यवस्थित. मग आत्ता 1.5 तासापूर्वी आम्हाला कळालं की त्या स्वर्गवासी झाल्या. तर आम्ही सरांना आता हे सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःला सांभाळा आणि तिथे पण जाऊन तुम्हाला सगळं हँडल तुम्हालाच करावं लागणार आहे. हां, म्हणजे माझ्याशी त्या आईचा जरा जास्त, माझे खूप व्हिडिओ 200च्या वर सतत ह्या 4-5 वर्षामध्ये माझे खूप सातत्यानं, माझ्या घरी सुद्धा मी घरच 4 आई नावाने घेतले. म्हणजे मी आता ज्या घरात राहतोय ते माझ्या मुलाच्या नावचं घर आहे, पण त्या बिल्डिंगचं नाव काय आहे, 4 आई. म्हणजे बिल्डिंग नंबर 4 आणि विंग आय म्हणून ते 4 आय. आणि माझी आई आता जिवंत नाही, मग माझ्या मावश्या किती आहेत, 4. मग ही जी वारली ती मोठी मावशी, 2 नंबरची पण माझी आई, 3 नंबरची एक मावशी आहे, 4 नंबरची एक वारली, 5 नंबरची एक आहे. म्हणजे 5 बहिणीपैकी आता 3 गेल्या देवाघरी, 2 शिल्लक आहेत, एक घोगावची आणि एक कारव्याची. घोगावची आहे धुळप मावशी आणि कारव्याची आहे शिंदे मावशी. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या सद्भावना, आम्ही सर्वजण तुमच्या दुःखात सामील आहोत. माझी सोनाली ताई, आरती बोल. सरांच्या दुःखामध्ये सामील आहोत. सरांनी ठीक आहे. 2-4 दिवसाआधीच आम्हाला व्हिडिओ कॉलिंग करून त्यांची भेट करून दिली होती. आम्ही बघितलं त्यांना आणि आज आल्यानंतर शाळेत सरांनी आम्हाला सांगितलं की असं असं झालं म्हणून. नाही, आत्ता 3:30ला झालं, म्हणजे फोन आला. ते दुपारच्या नंतरच आम्हाला कळालं. आम्ही सर्वजण सामील आहोत सरांच्या खूप छान. दुःखामध्ये. पण माझा रामसर विशेष म्हणजे त्या माझ्या गेलेल्या आईला रामसर सुद्धा भेटले होते. कारण माझ्या घरी नेताना तिला रिक्षाने आणली आणि तिथून 4 व्हीलर गाडी करून गेलो, तर रामसर सुद्धा माझ्या त्या आईला भेटल्या. बोला. सरांबरोबर त्यांचा घराचा कार्यक्रम होता, त्यावेळेस काहीतरी कपडे वगैरे घेऊन जात होते आणि त्यांनी रिक्षा वगैरे केली होती. तर तेव्हा सरांची थोरली मावशी, इतर त्यांच्या मावश्या लहान छोट्या, सांगतो एका वाक्यात, माझ्या मुलाच्या घराची वास्तुशांती होती आणि त्यावेळेला मी 4 आयांना घेऊन जात होतो. आणि तेव्हा इथली सोनाली ताईच्या मदतीने आम्ही खरेदी केली होती. 50 साड्या घेतल्या होत्या मानपानाला. तर तेव्हा हे आहे. त्या दिवशी त्या मावशींची माझी भेट झाली होती. तर आज समाचार म्हणजे आजची जी वाईट बातमी ऐकली सरांच्या नोंदून, बाबा माझी थोरली मावशी वारली. तर सरांच्या दुःखात आम्ही सहभागी होत आहे आणि मावशींना आत्मशांती लाभो या ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप चांगलं आहे. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. म्हणून माझं नेहमी एक वाक्य आहे, चाले हे शरीर कोणाची या सत्ता. मी दवाखान्यात सुद्धा मध्ये गेलो तेव्हा आईला तेच सांगितलं, श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत रामकृष्णारी बना. एक वाक्य कानावर आलं तर थोडं चुकीच्या पद्धतीचं, पण बोलू चल ठीक आहे, की त्या वेळेला होतं. पण देवाने बरं केलं की त्यांचा मृत्यू झाला. कारण ते शरीर पण थोडंसं बोजड झालं होतं आणि अधिक चिंधड्या शरीराच्या होण्यापेक्षा मला ते लताच्या आईला पण गेल्यानंतर मी बोललो, शारीरिक हानी जास्त होण्यापेक्षा देवाने त्यांना मोकळं केलेलं चांगलं. कितपत आणखी 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस. आणि एक व्यक्ती आजारी असला ना की संपूर्ण घर हालतं. आता तो बिचारा 60 वर्षाचा माझा मोठा भाऊ, मी 55 आहे, तो 60. त्याची नोकरी कुठे, रबाळ्याला. तो राहायला कुठे, कांदिवलीला. आणि म्हणजे असं थोडंसं घर हालतं. त्यामुळे भगवंताला मी धन्यवाद देतो की धन्यवाद, खूप चांगलं केलं की त्या श्वासाला मोकळं केलं, त्याला वाढ दिली. कारण हे वाक्य ना मला फार बरं वाटतं. हे वाक्य मला आमच्या गुरुने सांगितलं. माझे वडील जेव्हा ऑफ झाले तेव्हा मला लय वाईट वाटलं. वडील आधार, गुरु वडील, म्हणजे वडील गेल्याचं फार मोठं दुःख. तर माझ्या हातावर, माझ्या डोक्यावर त्या गुरुने हात ठेवला आणि सांगितलं, चंद्रकांत खूप चांगलं झालं. आता हे ऐकून मला कळलं, बापरे, बोल माझे वडील वारले, चांगलं झालं. ते बोलले खरंच चांगलं झालं. आणि जेव्हा आपला जीव जातो ना तेव्हा चांगलंच होतं. कारण तो देह सुद्धा खूप म्हणजे काय त्याला सैरभैर होतो. जीव
काही वेळेला जीव जाता जात नाही, तरपडणं होतं. मग त्या देहाचे किती हाल होतात, त्या हालापेक्षा भगवंता मोकळं कर. म्हणजे आपण मरायची वाट बघायची गरज नसते, त्या भगवंतानेच. तर हे मला पटलं. मग मी आज भगवंताला धन्यवाद देतो की लईत लईत 2 दिवस 4 दिवस 8 दिवस तसंच जगण्यापेक्षा जिथपर्यंत जगली तिथपर्यंत चांगल्या पद्धतीनं नामस्मरणानं जेव्हा जेव्हा मी भेटायचो तेव्हा आमची हरिपाठ, एक रामकृष्णारी, तिचा तो गवळणी, ती गवळण फार बोलायची. भरपूर व्हिडिओ आहेत माझ्याकडे. अशा पद्धतीने मी माझ्या थोरल्या आईला धन्यवाद देतो. जिथं कुठं तिचा पवित्र आत्मा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तिला चिरशांती लाभेल. माझ्या आईच्या सोबतीला ती बहीण गेली, आणखी एक बहीण गेली. आता 2च माझ्या मावश्या खाली. माझी आई, माझी थोरली आहे आणि आमची डोईपुढे मावशी सुद्धा, बाई मावशी, ती पण गेली. खूप धन्यवाद. आणि तुम्ही मला सहकार्य केलं, सहानुभूती दिली. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चला.